14व्या वर्षापासून व्यवसायात आलो. एक्सलंट. म्हणजे स्वतःच्या वयाच्या 14व्या वर्षापासून, म्हणजे आता जवळजवळ 50-70 वर्ष नाही 78 नाही व्यवसायामध्ये 50-60 वर्ष 60 पूर्ण वर्ष झाली. 60 वर्ष तुम्ही व्यवसाय करता आहात. दॅट इज कमेंडेबल. खूपच छान. नमस्कार. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटणार आहोत एक खूप सिनियर उद्योजक, ज्यांनी भरपूर वेगळे वेगळे व्यवसाय केलेत, ते मिस्टर सुरेश नरवडे. नमस्कार सुरेश. नमस्कार. नमस्कार. वेल, तुम्ही बरेच व्यवसाय केलेत. मला वाटतं अनेक वर्ष, म्हणजे मला वाटतं तुमच्या 1964 पासून मी व्यवसायात आलोय. वाव. म्हणजे 1964 पासून. ओके. म्हणजे आता तुमचं वय? माझं 76 आहे. 76. वंडरफुल. 1964 म्हणजे तुमच्या वयाच्या साधारण 14व्या वर्षापासून व्यवसायात आलो. एक्सलंट. म्हणजे स्वतःच्या वयाच्या 14व्या वर्षापासून, म्हणजे आता जवळजवळ 50-70 वर्ष नाही 78 नाही व्यवसायामध्ये 50-60 वर्ष पूर्ण झाली. वर्ष तुम्ही व्यवसाय करता आहात. दॅट इज कमेंडेबल. खूपच छान. आणि हे करताना ना सुरेशभाईंनी एकच व्यवसाय नाही केलेला, बरेच व्यवसाय केले. नक्कीच. त्याच्यातलं आज आपण बोलणार आहोत तुमच्या केशर टी या व्यवसायाबद्दल. कारण यांचा जो चहा आहे ना, आम्ही स्वतः तरी गेली 15 वर्ष आम्ही 15 नाही 20 वर्ष होऊन गेली. हो. 20 वर्ष होऊन गेली. वी आर युझिंग केशर टी. इट्स अमेझिंग. मार्केटमध्ये भरपूर चहा असतात, पण हा मस्त असतो आणि जास्त ठिकाणी मिळत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलही आपल्याला बोलायचं. तर मला एक गोष्ट सांगा की जेव्हा तुम्ही सुरुवातीला व्यवसायात आलात तेव्हापासून ते चहा पर्यंतचा प्रवास हा नक्की काय काय? तर मी मुळात 49चा माझा जन्म आहे आणि कौटुंबिक म्हणजे खूप वडिलांचा सहारा नसल्यामुळे मला स्वतःला जगताना खूप स्ट्रगल करावी लागत होती. तर त्या स्ट्रगल करताना जे काही व्यावसायिक व्हावं अशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे मी 64ला एक स्टॉल उभं केलं. अच्छा. म्हणजे तुम्हाला शिक्षण घेणं आणि डिग्री घेणं आणि नोकरी करणं हा ऑप्शन तुमच्याकडे उरलाच नव्हता, इतकी परिस्थिती होती. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही सुरुवातीला व्यवसायात आलात. नक्कीच. आणि कदाचित ती गोष्ट चांगली झाली, कारण जगाला एक चांगला व्यावसायिक मिळाला. मी पण व्यवसायात आल्यामुळे माझं मॅट्रिक म्हणजे त्यावेळेला 11वी होतं. मी 66ला 11वी झालो मी. आणि म्हणजे 11वी नंतर व्यवसाय हेच माझं
जीवन मी समजलो. म्हणजे तुम्ही 9वीत असल्यापासून नक्की, व्यवसाय नक्की. करताय. दॅट्स अमेझिंग. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. मग त्यावेळेला तुम्ही 9वीत असताना तो स्टॉल घेतला हो. आणि तेव्हा कसला व्यवसाय घेतला? तेव्हा तो ऍक्च्युअली भाजीचा स्टॉल होता. हा. आणि तो भाजीचा स्टॉल आमच्या आजीने एका चणेवाल्या भैयाला, ते चण्याचं जे हे लावलं असतं ना, हा. चणे, ते चिंचुके वगैरे असं ते हे करून त्याने स्टॉल सुरू केला होता. हा. पण तो काही कारणामुळे तो आपल्याला परत घ्यावा लागला. हा. आणि तो स्टॉल परत घेतल्यानंतर तो माझ्या स्वाधीन केला गेला. ओके. म्हणजे आधी आजीकडे तो स्टॉल होता आणि त्या भडगुंजा म्हणजे चणेवाला त्याच्याकडे तो दिला होता. आणि मग तो मिळाला, तो तुम्ही 9वी मध्ये तुम्ही तो ताब्यात घेऊन भाजी चालू. सुपर. तर तिथे भाजीचं वहिवाट बंद झालेलं होतं. जे विक्रीसाठी जे काही एक लोकांची सवय लागते ती बंद झालेली असल्यामुळे मग तो जो भैयाचा व्यवसाय आहे तोच मी स्टार्ट केला. ओके. भट्टीवरून गरम गरम चणे शेंगदाणे आणणं आणि गरम गरम लोकांना देणं, हे सगळं करायचं. त्यात मी नंतर व्यवसाय वाढण्यासाठी मी मुलांची खेळणी ती आलेल्या दरातच मी सायकलने मस्जिदला जायचो आणि तिथून सगळं आणायचो. आणि वाण्याला जे 2 आण्याला खेळणं मिळायचं ते मला 1 आण्याला मिळत होतं. बरोबर. आणि 1 आण्याचं खेळणं 1 आण्याला देत असल्यामुळे सगळ्या परिसरामध्ये असणारी मुलं स्वतःच्या पालकांना ओढत ओढत ते आपल्या दुकानावर आणायचे. ही तुफान गर्दी व्हायला लागली आणि त्यावेळेस 15 दिवसामध्ये एक साधारण साखरेची गोणी असते अर्धी चिल्लरने भरायला लागली. त्यावेळी आपला बाजारला चिल्लर मी देत होतो. अरे वा. म्हणजे तुम्ही चण्याचा व्यवसाय करत असताना खेळण्यांचा जो साईड बिझनेस केला त्यावेळेला तुमच्या व्यवसायाला जोड मिळावी किंवा म्हणून पब्लिसिटी, जाहिरात करणं तर शक्य नव्हतं. नक्कीच. म्हणून खेळण्यांचा व्यवसाय हा जाहिरात म्हणून वापरला. हो हो हो. ते सोशल वर्क केलं मी, की मला खेळता नाही आलं तर मुलांना खेळायला मिळावं. तर लोक, त्याचा फायदा असा झाला की मुलं सगळ्या परिसरामध्ये आपल्या पालकांना एकत्रित करून घेऊन यायला लागले. आणि मग तिथून तुमच्या व्यवसायात सक्सेस झाल्यानंतर 70 माझ्या आईकडे हा व्यवसाय मी हँडओव्हर केला आणि किराणा व्यवसायाकडे आलो. ओके. तर किराणामध्ये अशी पण मग तिथे तुम्ही दुकान घेतलं का? नाही, मी किराणासाठी परेल भुईवाडाला दुकान घेतलं. ओके. आणि आधी कुठे राहत होता? आधी जे चित्रा सिनेमा आहे त्याच्या गल्लीत ज्या बिडीड चाळी आहेत, नायगाव बिडीड चाळी, त्या बिडीड चाळीचा तो स्टॉल. पण तो स्टॉल एवढा डेव्हलप झाला की सगळे वाणी मारवाडी सगळे तोंडात बोटं घालून आपलं कस्टमर पाहायचं.
जे ओके. आणि तो अजूनही चालू आहे? तो आता आमच्या काकांच्या हिस्स्याला गेला आणि तो आतापर्यंत चालू होता. हा. आता अजूनही आहे त्यांच्याकडे तो. अच्छा, हा. म्हणजे चालू आहे. हो म्हणजे व्यवसाय बंद नाही झाला, तो चालू आहे. हो दुसरे चालवतात पण तो व्यवसाय हो पण मी असताना जी भरारी होती ना ती ठीक आहे, टिकवता हरकत नाही आली नाही. त्यांना. Doesn't matter. तर त्यात सक्सेस झाल्यानंतर मी किराणामध्ये आलो. किराणाला मी भोईवाड्याला जागा घेतली आणि तिथे भोईवाड्यामध्ये? परेल भोईवाडा ओके. मुंबई. हा. तर तिथे माझी परिस्थिती अशी होती की मला चण्याची डाळ आणि तुरीची डाळ यातला फरक माहिती नव्हता. बापरे. पण इथपासून मला त्याच्यामध्ये जो स्टडी करावा लागला आणि मी जी मैत्री केली याच्यात प्रत्येक वेळेला मला मैत्रीने चांगला हातभार दिला. मैत्रिणी? हो. कस काय? त्या व्यवसायात असलेल्या लोकांशी मैत्री करायची हा मला एक व्यासंग होता. अच्छा. हा. तर मग त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळालं? त्यांच्याकडून खूप म्हणजे मला सर्वात व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची खरेदी जर परफेक्ट झाली तर तुम्हाला विक्रीला मार्ग मोकळा असतो. परफेक्ट. हा. बरोबर. पण ती होण्यासाठी तुम्हाला खरेदी हे सगळं बिझनेस सिक्रेट असतं. कोणी व्यापारी कोणालाही शिकवत नाही. अजिबात नाही शिकवत. तर त्यामुळे मला मैत्रीतून हे मिळवावं लागलं. किती छान. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही चहाकडे कसे वळलात? तर तो चहाकडे मी खूप उशिरा वळलो. पण हा व्यवसाय करत असताना मी एकदम म्हणजे थेट शेतकऱ्यांचा माल मुंबईत आणून विक्री कस्टमरला डायरेक्ट द्यायला सुरुवात केली. हे मॉल्स वगैरे आता अस्तित्वात आलेले आहेत. पण त्यावेळेला आणि ही किती सालची गोष्ट? ही 70 ला स्टार्ट केलं आणि साधारण 75 नंतर तो डेव्हलप झाला. त्या परिसरात एक लँडमार्क झालं ते दुकान. अच्छा, काय नाव होतं दुकान? सुरेश स्टोअर्स. सुरेश स्टोअर्स. ओके, ग्रेट. आणि ते म्हणजे परळ मधले भोईवाड्याच्या परिसरातली जी जुनी राहणारी मंडळी असतील त्यांना आठवत असेल. नक्कीच. अजून चालू आहे? आतापर्यंत होता पण आता म्हणजे भाऊ सुद्धा वय झालंय त्याच्यामुळे तो भाड्याने दिलेलं आहे दुकान. अच्छा, पण म्हणजे अजूनही सुरेश स्टोअर म्हणूनच ते चालू आहे? ते त्याने त्याचं हे तुमचं काय म्हणतात हार्डवेअरचं केलं त्याने त्या जागेवर. अच्छा. आणि किराणाचं नाही? किराणा बंद. अच्छा, ओके. पण सुरेश स्टोअर म्हणूनच आता ते हार्डवेअर म्हणून होतं का वेगळं? त्याने नाव बदललं. अच्छा. पण तिथल्या सगळ्या लोकांना सुरेश स्टोअर हे म्हणजे सतत आठवणीत राहणारं दुकान होतं. ओके, ग्रेट. तर ते करत असताना मला चहामध्ये असं वाटलं की चहा डेव्हलप केला तर काहीतरी आपली खूप चांगली प्रगती होईल. जे व्यवसायाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये चहा हे पहिल्या क्रमांकावर लिहिलेलं आहे. ओके. तर चहामध्ये मग पण मला मार्केटिंग येत नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये भागीदार घेतला. ओके. घेवरभाई पहिला घेवरभाई दुसरा होता. घेवरभाई नंतर आले. ओके. तर त्यांची परिस्थिती झाली की त्यांची माझे काही जमेना. मग त्यांनी स्वतंत्र तो व्यवसाय सुरू केला आणि मी माझ्याकडे स्वतंत्र चालू ठेवला. तर चालू ठेवताना वल्लभजी डोंगरची शाह म्हणून एक सोशल वर्कर होते, मानव मित्र. त्यांना किताब आहे त्याचा. कच्छमध्ये ते वेल नोन आहेत. तर त्यांच्या सोबत हा व्यवसाय सुरू केला. तो भरवारेड्डीला आला. ओके. तर त्याच्यानंतर तो जो व्यवसाय आहे मी मस्जिद बंदरला तो स्थलांतरित केला आणि तो डेव्हलप करायला सुरुवात केली. ओके. Step by step, go ahead, embrace the journey, bold and new. Cross all hurdles, reach the goal, unstoppable you, unstoppable you, unstoppable you. पण ते डेव्हलप करत असताना माझ्या लक्षात आलं की ह्याला खूप अभ्यासाची जोड पाहिजे, खूप त्याच्यावर स्टडी पाहिजे, टेस्टर झालं पाहिजे आणि टी टेस्टर होण्याचं मी स्वप्न पाहत होतो. ओके.
तर हे स्वप्न पाहत असताना माझा सतत प्रयत्न होता, माझं प्रेमभाव दाखवून, स्वभाव दाखवून मला कोणी. तर मला त्यावेळेला 1900 साधारण 80च्या दरम्यान हम्म. प्रकाश गजरे म्हणून जी एक व्यवसायातली प्रसिद्ध फॅमिली आहे, कंपनी आहे, त्यांचं ते गजरे फिशरीज वगैरे आहे. तर त्या व्यक्तीला माझ्यावर प्रेम जमलं आणि त्यांनी मला आसामला येण्याची ऑफर केली. ओके. आणि मी आलेली संधी न दवडता माझे इकडचे शेअर्स मी कमी करून आसामला मिसेस आणि मी गेलो. ओके. आणि मग मी तिथे त्यांच्या सहकार्यामुळे मी तिथे जे गुवाहाटी ऑक्शन सेंटर आहे, एशिया खंडातलं मोठं ऑक्शन सेंटर आहे, आणि तिथला एक मी बायर, खरेदीदार म्हणून मला प्रस्थापित केलं. ओके. ऑक्शन सेंटरचे सगळे राईट्स माझ्याकडे, जसे त्यावेळेला ब्रुकबॉर्न कंपनी आणि बाकी मोठ्या मोठ्या कंपन्या, ब्रुकबॉर्नला त्यावेळेला 200 करोडची बँकांची ओपन फॅसिलिटी होती. पण आपण ह्या अवस्थेत जाऊन आपल्याला त्यांच्या बाकीच्या फॅसिलिटी ऑक्शन सेंटरच्या आहेत त्या आपल्याला प्राप्त करून दिल्या. हे सगळी कृपा गजरेंची कृपा होती. आणि गजरे एकदम देवासारखे त्यावेळेला. आणि मग मला मैत्रीचा आवड असल्यामुळे मी अनेक गार्डन मॅनेजर्स वगैरे, मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक वगैरे यांच्याशी मैत्री केली आणि गार्डन मध्ये मला याचं पूर्ण प्रशिक्षण मिळालं. आणि मी 91ला मग परत मुंबईत आलो. ओके. म्हणजे 80 ते 91 11 वर्ष. 86 ते 91. 86 ते 5 वर्षात मी खूप शिकायला आसाममध्ये मी खूप म्हणजे मैत्री केलेली असल्यामुळे मला आसाम हे एक माहेरघर वाटतं. अच्छा. म्हणजे अजूनही आसाममध्ये गेलात तरीही? अजूनही तिकडची लग्न कार्य काही असतील तर अटेंड करावे लागतात. बाकी व्यापारासाठी जावं लागत नाही, कारण सगळे आता कम्युनिकेशनमुळे सगळं फोनवरनं होऊन जातं. आणि त्यामुळे मी एक चांगला. पण म्हणजे आसाम मधले टच तुमचं कनेक्ट अजूनही उत्तम आहेत. आता काल परवाच पुतण्या आसामला एका लग्नासाठी गेला ना, तो ते जेवढ्या फॅक्टरी आहेत आसाम मध्ये, तर त्या फॅक्टरीचे जे चेअरमन आहेत सगळ्या, तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं. अच्छा. तर सांगायचं तात्पर्य, पण मला न भूतो न भविष्यती हे सगळं कुदरती शिकायला मिळालं. आणि ते शिक्षण झाल्यामुळे मग 91ला मी परत मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. ओके. आणि त्याप्रमाणे मी 91ला वाशी येथील आम्ही 83ला बुकिंग केली होती ती जागा. अच्छा. 83ला? तर ती 91ला मिळाली आणि तिथे मी बसणं सुरू केलं व्यवसाय. ओके. मग ती राहण्याची जागा होती का व्यवसायाची? नाही, व्यवसायाचं. ते मोठं मार्केट आहे, कृषी वाशी मार्केट. हो. ओके. ते 83 पासून व्हायचं चाललं होतं. हो. ते 91ला फायनली झालं होतं. 91ला तो पार्ट झाला आणि तिथे पोझिशन दिले आणि त्या पोझिशन घेऊन मी तिथे स्टार्ट केलं. ओके. मग त्याच्या आधी पण तुमचं? त्याच्या आधी 82ला मस्जिद बंदरला आलो. 82 ते 91 मस्जिद बंदरला व्यवसाय. म्हणजे त्यावेळेला तुम्ही जेव्हा आसामला गेलात तेव्हा मस्जिद बंदरचं चालू होता. फक्त मी माझे शेअर्स आहेत. आम्ही वल्लभजीबाईंनी 2-4 आणखीन पार्टनर आणले व्यवसाय चांगला असल्यामुळे. आणि ते आणल्यामुळे मला इकडे माझे शेअर कमी करून मला जाता आलं. हो. पण मग त्यावेळेला घेवरभाई त्यावेळेला आले होते का? घेवरभाई 84ला आले. अच्छा. कारण घेवरभाईंना मी पहिल्यांदा ओळखलं, त्याच्यानंतर मग आपली ओळख झाली होती. राईट. करेक्ट. तर 86 नंतर मग मी ते 91 5 वर्षाचा जो एक पिरियड आहे तो अगदी आसाममध्ये एकदम घुसळून काढला. एवढंच काय, पण तिथे जी ह्याला मेघालय आहे, तर मेघालयामध्ये जी त्यांची राजधानी सिलिगुडी, आपलं हे सिक्कीम का सिलिगुडी? नाही, सिलिगुडी आसामची पहिली राजधानी जी होती ना. अच्छा. तर नाव आठवत नाही मला.
हा, तर मी माझाही भूगोल कच्चा आहे, जाऊ दे. नाही नाही, हरकत नाही हरकत नाही, आपण या सब्जेक्टवर असेल, बोलू. हा. हा, चालेल. तर ती सगळं शिकून मी मुंबईत आलो, पण शिकून आल्यानंतर व्यवसाय ताबडतोब ग्रीप येत नाही, हम्म, म्हणून मला माहीत असलेला किराणा व्यवसाय मी तिथे चालू ठेवला. हम्म. आणि संपूर्ण भारतातून माझ्याकडे किराणा येत होता त्यावेळेस ओके. मी पण दिवसाला किराणा व्यवसाय कुठे चालू ठेवला? तिथे 91 तिथेच वाशी वाशी मार्केटमध्ये. हो. म्हणजे वाशी मार्केटमध्ये आता किराणाचं पण चालू आहे दुकान आणि चहाचं. नाही, किराणा बंद केलं, हे 2000 मध्ये बंद केलं. ओके. हा, पण मग आता किराणा चालू? नाही, किराणाचा पूर्णपणे बंद केला. अच्छा, हा, त्यात लॉस झालो मी. हा अच्छा, हा, आणि मग चहाचं गती घेतली. अच्छा. तर म्हणजे गेली 24 वर्ष वाशी मार्केटला वाशी. चालू आहे. ओके, सुपर. आणि आता तुमचा केशर टी या ब्रँडनी ब्रँड मी डेव्हलप केला. हा. सगळं पॅकिंग, ब्लेंडिंग, पॅकिंग सगळं तिथे जागेवर करून तो Right. ब्रँड इस्टॅब्लिश करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय, हा. आणि लोकांना तो आवडतो. आता जी जुनी लोक जो वापरतात ते हम्म. रेग्युलर कुठून फक्त चहासाठी वाशी मार्केटात येतात. आणि मला वाटतं मी स्वतः दादरमध्ये काही दुकानांमध्ये केशर टी पाहिलेला आहे, पण काही मोजक्याच दुकानात मिळतो. तर ती सगळी जुनी दुकानं म्हणजे तुमची आता तुम्हाला रिटेलिंग, तुमचं होलसेलर्स आणि रिटेलर्स हे सगळे म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स थोडक्यात बरोबर, हे डेव्हलप करणं हे आता गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि त्या दिशेने तुम्ही काय करताय सध्या? त्या दिशेने 3 असे सेलिंग सेंटर्स आहेत. हा. एक NCCF म्हणून ह्याला नामजोशी मार्गावर हा. सीताराम मिल कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड हो. मध्ये आहे. त्याचा अतिशय वास्ट सेल आहे. तिथे ओके. जवळजवळ महिन्याला 7 ते 8 लाखाचा चहा विक्री होतो, कॅश. ओके. हा, तर ते सेंटर जोरात चालू आहे. हम्म. त्याच्याबरोबर दुसरं सेंटर करी रोड सुरू केलंय. हम्म. तर करी रोडला ठोकरशी विरजी म्हणून हम्म. संजय वाणी म्हणून नामचीन आहे, ते सेंटर आहे. हा. आणि तिसरं दादर स्टेशनच्या पश्चिमेला हा. मामा काने हॉटेलच्या शेजारी हा. जी कामगार कंझ्युमर सोसायटी आहे, हा. तर त्यांनीच एक तो डेपो एक आपला एक ऍक्सेप्ट केलेला आहे, ओके. आणि तिथेही चांगला सेल आहे. अच्छा, म्हणजे ह्या दोन्ही प्रत्येक ठिकाणी महिन्याला एक 8-10 लाखाचा सेल? मग जास्त हो हो, साधारण 15-1 लाखाचा सेल होतो दर महिन्याला. दर महिन्याला. ओके. पण मग मला वाटतं हा पुरेसा नाहीये, कारण का तिथे याच्यावर एक 0 येणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच ते जर आलं तर खूप फायदेशीर पण ठरेल. त्याच्या दिशेने तुम्ही काही आणखीन पावलं उचलताय का, विचार करताय? नाही, का निश्चित काय? आम्ही ह्याला तुमच्या डीमार्टला वगैरे भेटलो, पण डीमार्ट अजून असं चर्चेमध्येच आहे अजून. जर एखादं मोठं सेंटर जर सापडलं, डीमार्ट म्हणा किंवा ही मंडळी यांच्याबद्दल मी असं ऐकलं की मूळ किमती फार पाडून मागतात ते. म्हणजे तुम्ही समजा एखादं चहाचं पाकिट तुमचं रिटेलनी 100 रुपयाला विकत असाल, बरोबर, तर डीमार्ट तुम्हाला 40 रुपयाला किंवा 50 रुपयाला विकत मागतील. नाही तसं मागण्यापेक्षा शेवटी चहाची प्राइस ही इंटरनॅशनल प्राइस आहे. नाही म्हणजे कितीही एक्स किमतीच्या अर्ध्या किमतीत ते मागतात, हे त्यांची सवय असं मी ऐकलंय. हे खरं का? नाही, मला अजून त्याच्यावर चर्चा त्यांच्याशी झालेली नसल्यामुळे माहित नाहीये. हे माझ्या कानावर आलेल्या काही गोष्टी, आज म्हणजे जगात जेवढ्या काही लोकांकडनं जेवढ्या पण कॉर्पोरेट कंपन्या आहेत चहाच्या, त्याच्या इक्वलंट नॉलेज मी तिथे घेऊन बसलेला आहे. आणि मी आसाममध्ये ऑक्शन बायर असल्यामुळे येणारा माल मी खूप स्वस्त खेचून बाकी लोक जे डिमांडला विक्रीसाठी देतात त्यांच्यापेक्षा निश्चितच मी स्वस्त उपलब्ध करू शकेन. सुपर. आणि हे तर माझा अनुभव आहे, म्हणजे चहाची क्वालिटी अप्रतिम असते तुमच्या, आणि त्याच्याबरोबर तुमच्या किमती पण मार्केट मधल्या पेक्षा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह आहेत. ही गोष्ट तर 100% खरी. तर त्याच्यामुळे आता मला वाटतं बोला की तुमचा केशर टी हा ब्रँड हा जास्त पॉप्युलर होण्याकरता काही ठोस पावलं उचलली जावीत.
निश्चित निश्चित ते जर समोरून याच्याकरता- आले नाही, तर नाही, त्यांचं स्वागतच होईल. नाही, माझ्या डोक्यात जरा वेगळा विचार सांगा येतोय. सांगा. तो येतोय असा की जर का तुम्ही तुमची आहेत तीच सेंटर्स सुरुवातीला ठेवली ते डिस्ट्रीब्युटर्स, पण आता तुम्ही फक्त मुंबईत आहात, भारतभर पोचलात, नाही कमीत कमी महाराष्ट्रभर पोचलात टू बिगिन विथ, तर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी डिस्ट्रीब्युटर्स नेमले गेले आणि त्याच्याच बरोबर आपल्याकडे सोशल मीडिया एवढं आहे. फेसबुक झालं, तुमचं इंस्टाग्राम झालं, किंवा आणखीनही पुष्कळ सोशल मीडियाज आहेत. यांच्या थ्रू जर तुम्ही मार्केटिंग झालं, आनंदच होईल. एखादी छानशी निश्चित. वेबसाईट डेव्हलप झाली, बरोबर. तुमचीच केशर टीची वेबसाईट जी तुम्हीच डेव्हलप केलीत आणि डिस्ट्रीब्युशन तुमच्याच एखाद्या ह्याच्यातून ते ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन जाईल ह्याची व्यवस्था, असं काही करणं शक्य झालं तर आनंदच होईल. आम्हाला तिथे नॉलेज आमचं कमी पडतंय. ठीक आहे. हा, आपण आमचं त्याच्याकरता knowledge बरोबर. मला वाटतं प्रेक्षकांना मी नक्की सुचवीन की आपल्या ह्यांच्या मुलाखतीच्या नंतर सुरेशभाईंचा नंबर आपण फ्लॅश करणार आहोत. याच्यापैकी ह्यांच्या केशर टीला जगभर पोचवण्याकरता जर प्रेक्षकांपैकी कोणाकडे आयडियाज असतील तर सुरेशभाईंच्याशी नक्की संपर्क करा. निश्चित, बरोबर? निश्चित निश्चित. आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. अगदी. आणि दुसरं एक आपला जो केशर टीला काय जुना इतिहास आहे. हा. तर मी चहाच्या बद्दल मला जेव्हा मी गोडी निर्माण झाली तर हा. माझे शाहीर साबळे, हा. सुबल सरकार, हा. म्हणजे दोन्ही फॅमिलीज, हा. आणि आनंदराज आंबेडकर, हा. पूर्ण फॅमिली, ओके. हे सगळे चहा त्यांना आवडतो. आणि आज सुद्धा आता जरी शाहीर साबळे, सुबल सरकार अस्तित्वात नसतील हा. तरी पण त्या फॅमिलीमध्ये चहा वापरला जातो. वाव, मस्त. आणि तो तुमचाच चहा वापरला नक्कीच. जातो. दॅट्स ग्रेट. बरोबर. तर हे जे आहे म्हणजे नामचीन लोक सुद्धा त्यांना तुमचाच चहा आवडतो आणि केशर टीला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झालेला आहे. काही जसं म्हणजे आपण ज्याला म्हणू काही काही प्रॉडक्ट्सची लिमिटेड एडिशन असते किंवा काही खास ठिकाणीच ते मिळतं, तसं थोडंफार केशर टी बद्दल तसा ब्रँड आहे केशर टीचा. आणि तो ब्रँड जर वापरायला सुरुवात केली तर केशर टीचा चहा पिणं कोणी बंदच करणार नाहीच करत. आणि तो तुमच्याकडे माझा अनुभव आहे. तुमच्याकडे पाठवलाय. माझा अनुभव आहे. मी गेली इतकी वर्ष वापरते आणि मी वापरते असं नाही, मी तर वापरतेच. माझी मुलं वगैरे आम्ही फॅमिली मधले सगळे तर वापरतो. धन्यवाद. पण इव्हन माझ्या मित्रमंडळींपैकी, ओळखीच्या नातेवाईकांपैकी ज्या ज्या लोकांनी मी असं तुमच्याकडून बल्कमध्ये का घेऊन ठेवते की माझ्या नातेवाईकांपैकी ज्यांनी म्हणून हा चहा टेस्ट केलेला आहे ते जेव्हा भेटायला येतात, चहाचं एक एक्स्ट्रा पाकिट आहे का तुमच्याकडे, बरोबर, असं करून माझ्याकडून घेऊन जातात. याच्याकरता मी बल्कमध्ये मागवून ठेवते की नातेवाईकांना गिफ्ट काहीतरी द्यायची तर चहाचं पाकिटच दिलं जातं. छान छान. आणि आज अशी गिफ्ट वाटणारे ग्राहक वर्ग खूप वाढलाय. तर आता चहाच्या ग्राहकांना मला एकच सुचवावं असं वाटतंय की हा व्यवसाय एखाद्याला म्हणजे क्रिकेट आवडतं आणि तो आयुष्यभर क्रिकेट खेळतो, सगळेच काय टेस्ट प्लेअर होत नाही, पण तसं ह्याच्यामध्ये आपण एक टॉपमोस्ट ह्याच्यात म्हणजे ही कोणत्या स्पर्धा म्हणतात त्या कांगाली आणि त्याच्या तशी एक काही स्पर्धेपर्यंत आपण पोहोचलोय आणि हा अभ्यासपूर्ण व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांचा फायदाच होईल. डेफिनेटली, नक्कीच, डेफिनेटली. आणि आणखीन एक मागे मला वाटतं आपण एका या विषयावर बोललो होतो, त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना कशी वाटते मला सांगा. मागे मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की इन्स्टंट कॉफी आली, त्याची पॅकेट्स येतात,
लोकांना बऱ्याच वेळेला बाहेर जाताना चहा हवा असतो, पण तो हॉटेलचा चहा एवढा छान मिळत नाही. मग जर का पाऊच मध्ये रेडी टू गरम बरं. पाण्यात घातला, मिक्स केला, प्यायला असा चहा मिळाला तर मज्जा येईल, नाही, असं खूप निश्चित लोकांना माझं तर वाटतं. म्हणजे मी पूर्ण त्याच्यासाठी हे ब्लेंडर वगैरे सगळं आणलेलं आहे. म्हणजे ते वर्किंग मध्ये आहे. एका कंपनीनी ऑलरेडी, आपण नावं घेऊ नयेत कॉम्पिटिटर्सची म्हणून, हा. पण एका अतिशय चांगल्या कंपनीनी तसा चहा मार्केटमध्ये आणलेला आहे ऑलरेडी. पण त्याच्यात पुन्हा 2 प्रकार होऊ शकतात. एक रेग्युलर टी येऊ शकतो, एक मसाला टी येऊ शकतो, एक विथ शुगर येऊ शकतो, एक शुगर फ्री येऊ शकतो. तर हा जो म्हणजे इन्स्टंट हे दोन्ही मध्ये रेग्युलर इन्स्टंट चहा रेग्युलर आणि इन्स्टंट चहा मसाला हे दोन्ही विथ शुगर आणि शुगर फ्री असे जर इंट्रोड्यूस झाले तर मला वाटतं मार्केटमध्ये तहलका होईल. निश्चित. आता मग मी वेलची, सीटीसी वेलची, सीटीसी मसाला हा आणि सीटीसी मध्येच Plain. आपलं हे सुंठ हा असं बाजारात आणलेलं आहे आणि त्याला ओ, ओ. खूप मागणी आहे लोकांची वाव आणि त्याच्यात वर्किंग रुटीन मध्ये आहोत. तो जर चहा हवा असेल तर तो मिळू शकतो. अरे वा हो. पण इन्स्टंट मध्ये आता मी एंट्री करतोय. आणि हा. ग्राहकांचं जर हे लाभलं मिळणार तर सहकार्य तर मिळणार. निश्चितच कारण हा. इन्स्टंट चहा हा आतापर्यंत केशर टीचा जो क्वालिटी आहे ना, ही क्वालिटी घेऊन तुम्ही इन्स्टंट मध्ये गेलात, कमाल होणार आहे. आणि त्यातलं पूर्ण नॉलेज असल्यामुळे आपल्याला हे काही अवघड जाणार नाहीये. अजिबात फक्त ग्राहक वर्गाचा सपोर्ट जरुरी आहे. ग्राहक तो वर्गाने मिळणार. सपोर्ट द्यावा. येस हा. नक्की. सो म्हणजे आता केशर टी जे घेत असतील त्यांनी पण लक्षात ठेवा की केशरचा इन्स्टंट टी येऊ घातलेला आहे. निश्चित. आणि मला वाटतं क्वालिटी वाईज आणि प्राइस वाईज दोन्ही पद्धतीने हे कॉम्पिटिटिव्ह प्रकार होऊ शकणार आहे. निश्चित. कारण आपल्याला ग्राहकांना चांगली वस्तू देऊन अगदी रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध करून देण्याची आवड आहे. राईट. आणि ग्राहकांना कुठेही फसवणूक होऊ नये ही काळजी घेतली जाते. राईट. तर ह्या सगळ्या तुम्ही केलेल्या सूचनांचं मी निश्चित आदर करतो आणि त्याप्रमाणे वर्किंग करण्याचा मी प्रयत्न नक्की नक्की. आणि तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं छान माहिती दिली ह्याच्याकरता थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि आम्ही एकच सांगेन की हे एक आपण आज बोललो, बरोबर. पण मंडळीनं सुरेश भाईंना मी सोडणार नाहीये. पुन्हा एकदा मी त्यांना बोलवणार आहे, एकदा दोनदा. कशा करता तर आज आपण चहाबद्दल बोललो. तुमचा आणखीन एक व्यवसाय आहे ज्वेलरीचा. नाही, मला काय व्यवसाय संशोधन हे मला अगदी जो पहिला व्यवसाय सुरू केला त्या दिवसापासून व्यसन लागलं. त्याच्याबद्दल आपण तुमचं व्यवसाय संशोधनाबद्दल आपल्याला एकदा बोलायचंय आणि तुमच्या ज्वेलरीच्या व्यवसायाबद्दल पण बोलायचंय. निश्चित. याच्याकरता आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि आता सुद्धा ज्वेलरीचं जे माटुंग्याला कोपटेकच्या शेजारीच नोवेला ज्वेल्स म्हणून आहे. ओके. हा, तिथे माझा भाऊच असतो. ओके. तो त्याची मिसेस आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत. निश्चित. ओके. सो धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.